नक्कीच धन्यवाद श्रीरंग बारणेजी। आपण एबीपी माझाबरोबर बोललात त्यासाठी। तर शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर झालेली आहे आणि त्यामध्ये कुणाकुणाच्या नावाचा समावेश आहे त्यावर एक नजर टाकूयात। मुंबई दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव, हिंगोली हेमंत पाटील, मावळ श्रीरंग बारणे, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने। तर एकंदरीतच आज जाहीर झालेल्या यादीमध्ये पुन्हा एकदा संधी मिळाल्याचा अनेकांना आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळतंय। तर पहिल्या यादीमध्ये एकूण 8 जागांची त्या ठिकाणी समावेश, 8 पैकी 7 जागांवर पुन्हा एकदा विद्यमान खासदारांना त्या ठिकाणी संधी देण्याचा निर्णय शिंदे गटाकडून घेण्यात आलेला आहे। दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे असतील, कोल्हापुरामधून संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे, शिर्डीमधून लढतील सदाशिव लोखंडे। तर अखेरीस एका बाजूला ही संधी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हे खासदार आपापल्या मतदारसंघामध्ये तयारीला लागतील एवढं निश्चित।